नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर मित्रांनो, समर आणि स्वानंदी होणार चक्क आता आई बाबा। तर स्वानंदी देणार सर्वांना आता तिच्या प्रेग्नन्सीची बातमी। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करायला तर अजिबात विसरूच नका। तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की समर आणि स्वानंदी ह्या दोघांचं प्रेमाचं नातं पाहून मात्र ह्या मल्लिकाला प्रचंड त्रास होत असतो। तिला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदी एकत्र आले नाही पाहिजे। त्यासाठी तिने खूप सारे आतापर्यंत प्रयत्न केले, हे तुम्ही पाहिलंच असेल। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मल्लिकाने आतापर्यंत आपलं समर आणि स्वानंदीचं नातं तोडायचे खूप सारे प्रयत्न केलेले असतात, पण ह्या महामूर्ख बाईमुळे आजपर्यंत देखील समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये कोणतीच फूट पडली नाही, तुम्ही पाहिलं असेल। कारण की त्या दोघांचं नातंच एवढं भक्कम असतं। तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आतापर्यंत ह्या मंदाकिनीने देखील ह्या मल्लिकाला साथ दिली होती, कारण की समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी। पण काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीचं नातं काही तुटणार नाही, हे तुम्हाला चांगलंच समजलं असेल। तर पुढे आता समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये सगळ्यात गोड बातमी म्हणजे स्वानंदी प्रेग्नेंट असते, ही बातमी ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, खास करून मात्र मंदाकिनीच्या आणि मल्लिकाच्या। कारण मित्रांनो, एकच असतं तुम्हाला ह्या मल्लिकाला आणि मंदाकिनीला एकच गोष्ट वाटत असते की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीला मूलबाळ झालं नाही पाहिजे, कारण की राजवाडींची सगळी काही प्रॉपर्टी आता परत स्वानंदीच्या मुलाच्या घशात जाईल असं मात्र ह्या मल्लिकाला वाटत असतं। तर मल्लिका ठरवते की काही जरी झालं तरी आता समर आणि स्वानंदीचं बाळ संपवण्यासाठी ती प्रयत्न करत असते, कारण की तिला वाटते की आपण चिंगीचं बाळ संपवलं एवढं इझिली आपण स्वानंदीचं पण संपवू शकतो। कारण की त्या दोघांचं बाळ संपवून त्या दोघांना दूर केलं तर आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या रस्त्यात कोणताच काटा येणार नाही। त्याच्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी अंशूला जाईल, म्हणजेच हा सगळा प्लॅनिंग मात्र ह्या महामूर्ख मल्लिकाने केलेला असतो। आणि तिचा हा मूर्खपणा पाहून मात्र तिच्या मदतीला कोण येणार आहे आता, तर मंदाकिनी। तर स्वानंदीला असं वाटत असतं की आई आता पूर्णपणे बदलली असेल, कारण की आईचा पहिला स्वभाव चुकीचा होता, पण आई आता पूर्णपणे सुधारली असेल। पण मात्र हाच तिचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो, तिला वाटत असतं की आई आपली सुधारली असेल। तर दुसरीकडे मात्र आजी आपली प्रचंड खुश असते, कारण की आजी म्हणत असते की मला माझ्या परतोंडाचं तोंड तर फायनली पाहायला भेटलंच। त्याच्यामुळे आजीला तर आनंद झालेलाच असतो। पण तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, ह्यामध्ये आजी आनंदी असून काहीच फायद्याचं नाही आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती एकच असते, ती म्हणजे ही मल्लिका। कारण की मल्लिकाला तुम्हाला माहितीच आहे की काही जरी झालं तरी समर स्वानंदीचं नातं तोडण्यात आधीपासून एवढा रस होता, त्याच्यामुळे स्वानंदीचं बाळ संपवायला देखील ती मागे पुढे पाहणार नाही आहेत। तर मित्रांनो, समर तर आपण एवढा खुश झालेला असतो की काही सांगायलाच नको, कारण की त्याला स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की त्याला आयुष्यात एवढा मोठा आनंद येईल। कारण की समर आणि स्वानंदी ह्या दोघांना देखील वाटत असतं की काही जरी झालं तरी आपलं हक्काचं बाळ झालं, त्याच्यामुळे आता घाबरण्याचं काहीच कारण नाही। पण बिचाऱ्या समरला वाटत असतं की त्याच्या घरातील काकू अंशुमान हे सगळेजण खूप खुश असतील, पण बिचाऱ्या समरला काय माहीत की त्याच्याच घरातील त्याचंच कुटुंब त्याचंच बाळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत। कारण की मित्रांनो, पुढे ही मल्लिका तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला भेटेल की चक्क आपल्या समर आणि स्वानंदीचं बाळ संपवण्याचा प्रयत्न करताना। कारण की पुढे आता समर स्वानंदीला एकच सांगतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही काहीच काळजी करायची नाही, तुम्ही इथून उठायचं पण नाही, आत्तापासून मी ऑफिसला सुट्टी घेणार आणि मी कायम तुमच्यासोबतच राहणार। पण त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की राजवाडी तुम्हाला वेळ लागलाय का, तुम्ही तुमचं ऑफिस करा, घरची काळजी घ्यायला मी आहे ना, आणि सोबतच आता मल्लिका काकू आहे। तर मल्लिका त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदी इथे चुकते। स्वानंदीने समजून घ्यायला पाहिजे आणि स्वानंदी देखील हुशार व्हायला पाहिजे, कारण की मित्रांनो, ही मल्लिका आणि अंशुमन कशा आहेत हे स्वानंदीला चांगलंच माहीत आहे। त्याच्यामुळे मात्र स्वानंदी त्यांचा पर्दाफाश करायच्या नादामध्ये स्वतःचं मुलंही गमवू शकते। आणि मित्रांनो, यामध्ये फक्त तिचा लॉस नाही तर समर राजवाड्यांचा देखील लॉस आहेच ना। त्याच्यामुळे ह्या स्वानंदीने आता सावधान राहिलं पाहिजे आणि ह्या मल्लिका आणि अंशुमनपासून दूरच राहिलं पाहिजे। तर पुढे तुम्हाला समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये गोड बातमी म्हणजेच त्यांच्या मुलाची बातमी तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला हाईप करा। आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही मल्लिका आणि सोबतच मात्र मंदाकिनी ह्या दोघींना देखील आता योग्य ती शिक्षा झाली पाहिजे का नाही, हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज तर नक्की पहाच। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश। तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।